10 वर्षांपूर्वीची ही कहाणी. जुन्नरच्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी मराठीचा प्राध्यापक होतो. प्राध्यापकी करून दुसऱ्या महायुद्धानंतरची मराठी कथा या विषयावर मी डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहित होतो. त्यात मी मराठीतला एक यशस्वी कथालेखक. चांगले गाजलेले 3 कथासंग्रह आणि 2 कादंबऱ्या मराठी वाङ्मयात माझ्या नावावर जमा. त्यामुळे साहजिकच माझ्या त्या आवडत्या विषयावरच्या प्रबंधात मी रंगून गेलो होतो. प्रबंध चांगला व्हावा यासाठी मी धडपडत होतो. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत मी रस घेत नव्हतो. आधी डॉक्टरेट, मग लग्न. कॉलेजात शिकत असल्यापासूनचं माझं एक गोड स्वप्न होतं, PhD होणं. वेडच होतं म्हणा ना. शिक्षणाच्या ह्या वेडामुळे माझं आणि माझ्या बाबांचं पटत नव्हतं. घरची चांगली जमीनदारी, वैभव दारात लोळत होतं. त्याचा उपभोग घ्यायचा सोडून शिक्षणासारखं भिक्कार लक्षण बाबांना पसंत नव्हतं. पण मी त्यांना जुमानलं नाही. चांगला MA होऊन जुन्नर कॉमर्स कॉलेजमध्ये लागलेलो होतो. धाकटा मोहनराव मात्र बाबांना हवा तसा वागला. हायस्कूलपर्यंत शिकून तो थांबला आणि घरची प्रचंड शेती बघायला लागला. फावल्या वेळात तो बंदूक घेऊन शिकारीच्या निमित्तानं रानावना डोंगरदऱ्यात जायचा. तारुण्यानं मुसमुसलेल्या शिकारी करत बसायचा. जमीनदाराच्या प्रतिष्ठेला साजेल ते रंगढंग करायचा. बाबांना मोहनरावाचा अभिमान वाटायचा. मला मात्र शिसारी यायची. आईला सुद्धा ते पटत नव्हतं, पण ती बिचारी काय करणार. तिचा उभा जन्म या कोंडमाऱ्यात. एकदा तर मोहनरावानं मड खोऱ्यातल्या भावड्या ठाकराची देखणी राही घोड्यावर बांधून आणली आणि वाड्याचं दार बंद करून टाकलं. मग मात्र मला राहावेना. मी आडवा झालो आणि म्हणालो, हे बघ, वाड्यात असले प्रकार पूर्वी घडले असतील, पण यानंतर मी ते करू देणार नाही. मला वाटलं बाबा माझं म्हणणं मान्य करतील, मोहनरावाला चापकानं फोडतील आणि राहीला सन्मानानं चोळी बांगडी करून टांग्यातनं पाठवून देतील. पण काही नाही. उलट ते 8 दिवस मोहनरावानं राहीभोवती केलेला धिंगाणा पाहत होते. मला बघवेना. मी बॅगेत सगळे कपडे भरले आणि पूर्वी जुन्नरहून मोटरसायकलने जे रोज 25 मैल तुडवत गावाच्या वाड्यात येत होतो ते बंद करून टाकलं. जुन्नरलाच मी एक छोटीशी बंगली घेऊन राहायला लागलो. स्वतःच्या छंदात हरवून बसलो. मग मी घरच्या लोकांची कसली चौकशी केली नाही. त्यांनीही मला आपुलकीनं जवळ केलं नाही. जणू काही त्यांचं आणि माझं काही नातंच नव्हतं. शिवजयंतीच्या दिवशी बाबा शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी कल्याणी घोडीवर बसून आले. किल्ल्यावरची शिवाई देवी, शिवप्रभू आणि जिजामाता यांचं दर्शन घेऊन ते खाली आले होते. मी शिवनेरीच्या पायथ्याशीच आमच्या कॉलेजच्या प्राध्यापक मंडळींसमवेत किल्ला चढण्यापूर्वी एका नांदुरकीच्या मोठ्या झाडाखाली गप्पा-टप्पा करत बसलो होतो. मला बघून बाबांनी कल्याणीचा लगाम खेचला. कल्याणी थांबले. कल्याणीच्या पाठीमागे मी सहज बघितलं तर गावच्या मांगाकडून घातलेली नथणी मला दिसत होती. माझ्या काळजात कालवा झाली. मुक्या जनावराच्या प्रेमभावानं सुद्धा बाबा असे पायदळी तुडवत होते आणि वाड्यात मात्र आनंदराव. मला हाक मारत बाबा कल्याणीवरनं खाली उतरले. हां बोला. मी जवळ जाऊन नम्रतेनं म्हणालो, वैशाखात काय करायचं आहे का नाही? काय करायचे? मी सारं काही माहीत असून बोललो. त्या प्रश्नानं त्यांच्या पांढऱ्या मिशा खारीच्या शेपटागत पिंजारल्या. मी गप्प होतो. आनंदराव, काय विचार आहे तुमचा? सारं कळतंय बाबा, पण मी अडखळलेला बघून ते उमगले. आनंदराव लग्न करणार नाही. ते कडाडले. अरे जमीनदार आहे तू, मास्तर नाहीस. 30 वर्षाची उमर तुझी आणि लगीन नाही. लोक आपल्या जमिनीवर थुकतीन का राहतीन? बाबांचं खरं होतं, मला पटतही होतं, पण माझा प्रबंध, अरे तू मर्द आहेस का नाही? त्यांनी मला डिवचलं.
बाबा मला खूप वाटतं लग्न करावं, पण शिक्षणाचं वेड मला काही करू देत नाही आहे हो. त्यावर त्यांनी माझ्याकडे जळजळीतपणे पाहिलं. रिकिबीत पाय ठेवून ते कल्याणीवर मोठ्या ताठ्यात बसले. लगाम खेचून त्यांनी संतापानं कल्याणीवर सपा कितीतरी वेळा चाबूक ओढला. त्या मारानं आणि लगाम खेचण्यानं ते मुकं जनावर मागच्या 2 पायावर उभं राहिलं. स्वतःशीच घराघरा भिंगलं, करुणपणे खिंकाळलं. लगाम सैल सुटल्यावर वावधानासारखं सुसाट सुटलं, टापावर टापा. कल्याणीच्या पायांनी उडवलेली धूळ कितीतरी वेळ माझ्या डोळ्यांसमोर उडत होती. दुसऱ्याच दिवशी बाबांनी उंब्रजच्या हनुमंतराव इनामदारांच्या उपवर सैंदराला मोहनरावासाठी मागणी घातली. हनुमंतराव म्हणजे आमच्या जुन्नरातील एक उदार आसामी, दौलतीपेक्षा माणुसकीला जास्त किंमत देणारे. त्यामुळेच त्यांनी कित्येकांचे उधळलेले संसार सावरून दिले, मंदिराचा जीर्णोद्धार केला, भागाभागात हॉस्पिटल्स बांधून दिली, शिक्षण संस्थांना देणग्या दिल्या होत्या. या उदारपणामुळेच त्यांचं वैभव शिल्लक राहिलेलं नव्हतं. त्यांच्यावर या उदारपणापायी कितीतरी हजारांचं कर्ज असल्याचीही बोलवा होती. म्हणूनच आपल्या एकुलत्या एका लाडक्या उपवर मुलीचं लवकरात लवकर लग्न करण्याची त्यांची इच्छा होती. तर बाबा तिथे हजर. वैभवाच्या बाबतीत आम्ही कितीतरी पुढे होतो. शिवाय आधुनिक पद्धतीनं चाललेली शेती चांगलं भरघोस उत्पन्न देत होती. द्राक्षांचे मळे, ऊसाचे फळ, मोसंबीच्या बागा, केळी सगळं मळ्यात असायचं. त्यात आमची तेजस्वी परंपरा. आमच्या श्रीमंतीच्या वाड्यात सैंदरा देण्यासाठी हनुमंतराव आनंदानं तयार झाले. बाबांना हवं तसं ते श्रीमंती स्थळ नव्हतं, पण जुन्नर तालुक्यात आमच्या पाठोपाठ हनुमंतराव तेवढे चांगले जमीनदार. अंगावर कर्ज असतानाही हनुमंतरावांनी 50,000 रुपये हुंडा आणि लग्नाचा सगळा खर्च करण्याचं मान्य केलं. लग्न जमल्यावर लगेच साखरपुडा झाला. बाबांनी लग्न जमल्याचं किंवा साखरपुड्याचं सुद्धा मला कळवलं नाही. पण माझ्या सुशिक्षितपणानं मला अक्कल शिकवलेली, त्यामुळे मी वाईट वाटून न घेता त्या साखरपुड्यासाठी उंब्रजला गेलो. हनुमंतरावांचा मित्रपरिवार मोठा, त्यामुळे पुढारी, समाजसेवक, डॉक्टर्स, वकील, शिक्षक असे विविध थरातले कितीतरी प्रतिष्ठित लोक त्यावेळी हजर होते. बाबांनी आमच्या जमीनदारीला शोभेल असे मौल्यवान आणि भारी किमतीचे दागदागिने मुलीच्या अंगावर घातले. आमच्या त्या वैभवानं हजर असलेले सारे लोक दिपले. वास्तविक मी थोरला. आधी लग्न माझं, मग मोहनरावाचं. पण तसं झालं नाही. खरं तर त्यामुळे मी बाबांवर चिडायला हवं होतं. माझं लग्न होईपर्यंत तुम्ही मोहनरावासाठी थांबावं असं त्यांना मी सुनवायला हवं होतं. पण त्यापैकी मी काहीच केलं नाही. उलट मोहनरावाच्या लग्नामुळे मला आनंद झाला. कारण त्या लग्नानं आमच्या मोठ्या चिरेबंदी वाड्यापुढे 30 वर्षांनी का होईना पण लग्नमंडप उभा राहत होता. नवी नवरी लाजत मुरडत तिच्या त्या वाड्याचा उंबरा ओलांडणार होती. काकणाच्या आवाजानं वाडा वेडावणार होता. तिच्या वरातीच्या शालूच्या वासानं वाडा अनोख्या सुखानं स्वतःला हरवून जाणार होता. आणि विशेष म्हणजे आईच्या थकलेल्या कोंडलेल्या मनाला एक चांगली सोबत मिळणार होती. म्हणूनच मोहनरावाचं लग्न सर्व पुणे जिल्ह्यात गाजावं यासाठी मी एक योजना तयार करत होतो. कॉलेजचे काही उत्साही प्राध्यापक आणि कॉलेजची क्रीडांगणं गाजवणारी खेळाडू मंडळी माझ्या भोवती जमा झाली. त्यांच्या मदतीनं मी सगळं लग्न पद्धतशीर मार्गानं पार पाडणार होतो. पण मी जे काही करणार होतो त्याची आगाऊ सूचना त्यांना देऊन ठेवणं महत्त्वाचं होतं. मग फार दिवसांनी मी आमच्या वाड्यात पाऊल टाकलं. सारा वाडा मला उदास वाटला. नामागडी तेवढा पुढे पळत आला. माझी हँडबॅग घेतली आणि परत गेला. बुटांच्या पावलांचा आवाज करत मी सदरेवर गेलो. बूट काढले, तक्क्याला रेललो. नामानं बातमी दिल्यामुळे आई आतून माझ्यासमोर आली. तिच्या पावलांना मी स्पर्श केला. माझ्या डोक्यावरून तिने मोठ्या मायेनं हात फिरवला. मला वाटलं की आई माझी विचारपूस करेल, काहीतरी बोलेल. पण आई गप्प होती.
तिच्या चेहऱ्याकडे मी बघितलं तर ती काळवंडलेली होती. गोष्टी वेल्हाळ नामा पायाकडे नजर लावून उभा होता. मला काही समजे ना. वाड्यातही बाबा किंवा मोहनराव कोणीच नव्हते. ते कुठे गेलेत म्हणून नामाकडे चौकशी केली तर तो गंभीर. आई, अगं बस ना, काहीतरी सांग. तर ती खिन्न मनानं उभी. आई, अगं तू गप्प का, बोल ना. काय बोलू आनंदा. आई मोठ्या कष्टानं बोलली. तिला पुढे बोलवे ना. ती वाड्याच्या उघड्या दरवाज्यातून समोरच्या मोठ्या चिंचेकडे भकासपणे बघत बसली. नामाकडे पाहिलं तर तो आता गुडघ्यात डोकं घालून बसला होता. नक्की वाड्यात काहीतरी भयंकर घडलेलं होतं. मला राहावे ना. मी उठलो. आईच्या दंडांना पकडून तिला मी हलवलं. तेवढ्यानं ती कितीतरी दचकली. आई, अगं वाड्यात काय घडलंय सांग ना. मला बोलता येत नाही रे. माझा समजा जलम असा मुकेपणात गेला बघ. या वाड्याने मला कधी बोलूच दिलं नाही. माझं दुःख फक्त वाड्याच्या अंधाराला माहिती बघ. आणि आईच्या डोळ्यात पावसाळ्यात पुरानं भरलेली कुकडी नदी उभी राहिली. खळाखळा वाहायला लागली. काहीही न बोलता ती हुंदके देत होती. मग ती थांबलीच नाही. न बोलता आत गेली वाड्याच्या अंधारात. नामालाच मग मी कष्टानं बोलतं केलं. तो बोलणार तेवढ्यात बाहेर कल्याणी आणि समोरच्या घोड्याच्या पावलांच्या टापा वाजल्या. नामा तसाच पळाला. बाबा आणि मोहनराव आतमध्ये आले. त्या दोघांचं हसणं खिदळणं चालू होतं. मला पाहिल्याबरोबर ते दोघे काहीसे वर रमले. त्यांच्या जिभा टाळ्याला चिकटल्या. बाबांनी माझ्याकडे तिरस्कारानं बघितलं. मोहनराव बाबा मागेच होता. थोड्या वेळानं काहीतरी गुणगुणत तो माझ्या शेजारी सदरेवर येऊन बसला. बाबा, मी एक गोष्ट सांगायला आलोय. बाबांना माझं काही ऐकायचंच नव्हतं. त्यांना सुनवायचं होतं. तू फार शहाणा आहे. आम्हाला काय सांगू नको. तू पहिला वाड्यातनं चालता हो, चल. कितीतरी मोठ्या आशेनं मी आलो होतो, पण माझं स्वागत मात्र हे असं झालं. वाड्यात बसणं किंवा थांबणं माझ्या बुद्धिवादी मनाला बोचलं. मी उठणार तर नामानं आतून दुधाचा ग्लास आई करवी मला दिला. कडवट्ट तोंडानं मी दूध प्यालो. वाड्यातून बाहेर पडणार तर हनुमंतराव इनामदारांची बैलगाडी वाड्यासमोर थांबताना मी पाहिली. हनुमंतरावांच्या बरोबर त्यांची लग्नाची मुलगी सैंद्रासुद्धा आलेली होती. लग्नाआधी नवरी मुलगी वाड्यात आलेली मी कधी बघितलेली नव्हती. नाही, तशी पद्धतसुद्धा नव्हती आम्हा जमीनदारांमध्ये. मग हे काय? मी वाड्याच्या बाहेर पडत असलेलो पाहून हनुमंतराव म्हणाले, प्रोफेसर साहेब तुम्ही थांबा, बाहेर जाऊ नका. त्या उदार माणसाचे शब्द मला मोडता येईनात. त्यांच्याबरोबर पुन्हा मी वाड्यात गेलो. काही न बोलता हनुमंतरावांच्या बरोबर मी उभा होतो. सदरेवर बाबा आणि मोहनराव पाय पसरून बसले होते, पण त्यांनी हनुमंतरावांना साधा रामरामसुद्धा केला नाही. सदरेवर बसा असा आग्रहही केला नाही. आमच्या खानदानीला ते नक्कीच शोभणारं नव्हतं. मीच मग पुढे होऊन त्यांना सदरेवर बसण्याची विनंती केली. तेव्हा मोठ्या गर्वानं बाबांनी आणि मोहनरावांनी आपले पाय मागे घेतले. माणसासारखे बसले. आईला हाक मारून मी म्हटलं, अगं आई, वाड्याच्या या नव्या सुनबाईला आत ने. माझं बोलणं ऐकून हनुमंतराव केविलवाणे दिसले. आई बाहेर आली. मुलीला आत नेणार तर बाबांनी तिच्यावर नेवदाच्या पोळीगत डोळे वाचले. तशी आई धडधडत्या उरानं आत लपली. हा प्रकार मला कळेना, काही समजेना. वाड्यात प्रवेश केला तर आई नामागडी एवढंच काय, पण सारा वाडासुद्धा उदास. थोड्या वेळानं पाहतो तर बाबा आणि मोहनराव यांचं हसणं खेदळणं, त्यांचं मला पाहून वर रमणं, मला बाबांनी वाड्याच्या बाहेर चालता होची भाषा करणं.
आणि हनुमंतरावांनी आपल्या लग्नाच्या मुलीबरोबर वाड्यात लग्नाआधीच येणं. माझं डोकं चक्रावलं. हिंदूराव हिंदूराव तुमचा निरोप तुमच्या कारभाऱ्यानं आम्हाला कळवलं. हनुमंतराव मोठ्या दुःखानं माझ्या वडिलांना म्हणाले. कसला निरोप? मी न राहून हनुमंतरावांना विचारलं. आनंदराव तू ग बस नाही तर वाड्यातनं चालतो चल. बाबा भुवया उडवत मला म्हणाले. पण मला राहावे ना. मीच हट्टाला पेटलो. हनुमंतरावांकडे सरकत मी म्हटलं, हे बघा हनुमंतराव, हे सगळं प्रकरण मला समजलंच पाहिजे. मला विश्वासात घ्या. आनंदराव तुम्ही शिकले सवरलेले शहाणे, तुम्ही ऐका. हनुमंतरावांनी घसा साफ केला आणि सांगायला लागले. मुलीचा साखरपुडा झाला म्हणजे निम्म लग्न झालं नाही का? असं असताना तुमच्या बाबांनी आम्हाला तुमच्या कारभाऱ्याच्या हातानं निरोप कळवला का हे लगीन होणार नाही. काय? मी चकित झालो. बाबा आणि मोहनरावांच्याकडे बघितलं तर काहीही न बोलता ते मख्खपणे बसले होते. बाबा काय चालवलंय तुम्ही? हे लग्न जमवता, साखरपुडा करता आणि परत लग्न मोडता. मी संतापलो होतो. मोडतो. बाबा कडवट्टपणे बोलले. अहो पण का? हनुमंतराव कळवळून बोलले. हनुमंतराव तुम्हाला उत्तरच हवंय तर ऐका. घोड नदीच्या हैबतराव इंगळ्यांनी आम्हाला निरोप पाठवला. मोहनरावासाठी ते त्यांची वेणू द्यायला तयार झाले. कालच आम्ही दोघं बापलेक तिकडं गेलो होतो आणि ते लग्न आत्ताच जमवून आलो आहे आम्ही. अहो पण आमच्याबरोबर सोयरीक जमली असताना तुम्ही हा गोंधळ का केला? हनुमंतराव, हैबतराव इंगळे आम्हाला आमच्यापेक्षा जबरदस्त वाटले. काय त्यांचं ते वैभव. आम्ही त्यांना मोहनरावांच्या लग्नाबद्दल विचारलं होतं पण ते तयार नव्हते. काल परवा ते कबूल झाले. आमच्या मनाप्रमाणे घडलं. पण आमच्या मुलीचा साखरपुडा झाला. तो झाला नाही असं समजा. तुम्ही खानदानी घराण्याचे वारसदार आहात. तुम्हाला ही भाषा शोभत नाही. हनुमंतराव शक्य तितक्या संयमाने बाबांना बोलत होते. हे बघा तुम्ही आम्हाला काही समजा. हनुमंतराव तुम्ही आमच्या वैभवावर टिकत नाही. फक्त हैबतराव इंगळे. पण मग आम्ही आता काय करावं? मुलीचं दुसरीकडे जमवा. बाबा सहज म्हणाले. काय? हनुमंतरावांचा संयम सुटू पाहत होता पण ते अडलेले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. खांद्यावरच्या उपरण्यानं ते त्यांनी मान वळवून टिपलं आणि करुण स्वरात म्हणाले. अहो साखरपुडा होऊन लग्न मोडलेल्या मुलीबद्दल जगाची काय कल्पना होईन माहिती आहे का? अहो तिच्यात काहीतरी दोष आहे असं होईन सगळीकडं. पण आम्ही मुलीबद्दल कुठं काय म्हणतोय? आमचा फक्त वैभवाशी प्रश्न आहे. न राहून मी हनुमंतरावाच्या सैंद्राला न्याहाळलं. साखरपुड्याच्या वेळी मी तिला लांबनं पाहिलं होतं पण आज जवळून पाहत होतो. तिचं नवच तेज ते आमच्या वाड्यात चमकत होतं. तिच्या नखाची सर आमच्या किंवा हैबतरावांच्या वैभवाला येणार नव्हती. हे बघा हनुमंतराव, तुम्ही आता आमचा नाद द्या सोडून आणि हे बघा साखरपुड्याच्या वेळी तुमच्या मुलीच्या अंगावर घातलेले ते सगळे किमतीवान दागिने आम्हाला परत देऊ नका. आम्हाला तेवढा दंड झाला असं समजा. हिंदूराव, आजपर्यंत मी किंमत केली ती माणुसकीची, इज्जतीची, संपत्तीची नाही हो. आणि हनुमंतरावांच्या ह्या विचारासरशी त्या खानदानी मुलीनं साखरपुड्यात घातलेले आपल्या अंगावरचे सगळे दाग दागिने काढले आणि हनुमंतरावांनी ते बाबांच्या पुढे ठेवले. शेवटचं म्हणाले. हे बघा बडे जमीनदार हिंदूराव, माझ्या मुलीच्या अंगावर एक साधा फुटका मणीही दागिना म्हणून घालू नका, पण तिला असं बेइज्जतीच्या नरकात लोटू नका. हनुमंतराव, आमचं उत्तर एकच आहे.
त्यावर हनुमंतरावाने मोठी केविलवाणी खाली मान घातली. अश्रू ढाळणाऱ्या आपल्या मुलीचा हात धरून ते म्हणाले, इंदुराव, हे तुमचे दागदागिने सांभाळा. तुम्ही श्रीमंतीला, वैभवाला जपणारे. तुमचं आमचं जमणार तरी कसं? मग मोठ्या दुःखानं पावलं टाकत हनुमंतराव आपल्या सैंद्राला घेऊन जायला लागले. तेव्हा मात्र माझं बुद्धिवादी सुसंस्कृत मन जखमी झालं. माझ्यातला लेखक जागा झाला. एका उदार माणसावर काय हा कठीण प्रसंग. त्यांची, त्यांच्या मुलीची उद्या होणारी बेइज्जत. उद्या काय होणार? सैंद्राला लग्नासाठी रखडावं लागणार. एक चांगली मुलगी कदाचित इज्जतीसाठी विहीर जवळ करणार. हनुमंतराव, मी बेभानपणे ओरडलो. ते थांबले. त्यांनी मागे मान वळवली. हनुमंतराव, तुमची मुलगी सैंद्रा या वाड्याची सुनबाई होईल. ते खिन्नपणे हसले आणि म्हणाले, आनंदराव, आता हे मानभावी बोलणं बंद करा. सैंद्राला तुमचा हाच वाडा काय, पण दुसरा कुठलाही भला वाडा आता जवळ करणार नाही. मग मीच पुढे झालो. त्यांचा हात माझ्या हातात घेत मी म्हणालो, हनुमंतराव, तुमची सैंद्रा ह्या वाड्याची सोनबाई होईल. ती माझी पत्नी होईल. चकित होऊन हनुमंतराव आणि सैंद्रा भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होते आणि तो खानदानी वाडा माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा होता. श्रोते हो, ही होती द.स. काकडे यांची कथा खानदान. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला स्पर्श करा, तो फोटो क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही एकच नम्र विनंती करतो. आणि आणखीन एक विनंती करतो, ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.